नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र न्यूज। पाचोरा शहरातील सुमारे 60 ते 70 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या गौंड वस्तीत सलग 2-3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे 8 जुलै रोजी सकाळी सुमारे 7 वाजता मोठी दुर्घटना घडली। अतिवृष्टीमुळे मोनाजी हिंडिया गौंड, जनाबाई हिंडिया गौंड, इंदुबाई लिंगा गौंड आणि शामी उमेश तडासम यांची 4 घरे पूर्णपणे कोसळून मोठे नुकसान झाले। या दुर्घटनेत एका 7 वर्षीय चिमुकलीच्या अंगावर घराची भिंत व पत्रा कोसळल्याने तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे। घटनेनंतर भटके विमुक्त विकास परिषद व गौंड समाजाच्या प्रतिनिधींनी नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार बनसोडे यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत, निवारा व जखमी मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत देण्याची मागणी केली। शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त कुटुंबियांना शक्य तितकी मदत करून जखमी मुलीच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, या आशयाचं निवेदन देण्यात आलं। यावेळी भटके विमुक्त विकास परिषदेचे विभाग कार्यकर्ते विकासजी लोहार, तालुका अशासकीय सदस्य प्रकाशजी गोसावी, सोनू महाराज, मुनाजी गौंड, जनाबाई गौंड, बेंदुबाई गौंड, शामी तडासम यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। मी विकास लोहार, भटके विमुक्त विकास परिषद अशासकीय सदस्य। भटके विमुक्त विषयामधून म्हणजेच का आपली पाचोऱ्याची कालची जी घटना झाली, काल सकाळी 7 वाजता म्हणजे 8 तारखेला गोंड वस्तीतले 4 घरं निस्तानाबूत झाले आणि ही सगळी मंडळी हातावरचं जीवन जगते, गावोगावी भिक्षा मागणं आणि मग आपला उदरनिर्वाह चालू। म्हणजेच काय तर कमवू तर खाऊ अशी स्थिती आहे आणि त्यात निसर्गाने पुन्हा काल खूप मोठा दगा दिला आणि 4 घरं हे निस्तानाबूत झाले। मग शासनाच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळावी, आपदा व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून मदत मिळावी, या अनुषंगाने आज तहसीलदारांना आम्ही अर्ज दिला आहे आणि तहसीलदारांना विनंती केली आहे की या मंडळींना जास्तीत जास्त याचा फायदा कसा करून देता येईल, त्यांचा नुकसान भरून कसं काढता येईल यासाठी तहसीलदारांनी प्रयत्न करावा असा आग्रह धरला आहे। तहसीलदारांनी शब्द दिला आहे की आम्ही जास्तीत जास्त त्यांचा तूट भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि कमीत कमी वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करू। त्यात एक 7 वर्षाच्या चिमुकलीचा हात पत्राने आरपार जवळजवळ पंजाभर आरपार कापला गेला आहे। म्हणजेच काय तर खूप मोठं संकट या गोंड समाजावर आलं आणि मलाही विश्वास आहे तहसीलदारांचं म्हणणं आणि त्याप्रमाणे ते करतीलही आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्याला लवकरात लवकर न्याय मिळेल अशीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो।